मोर्शी तालुक्यातील ग्राम विचोरी येथे अश्वमेघ पाणलोट संस्थेच्या वतीने स्वस्थ भारत अभियानांतर्गत भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात करण्यात आले होते। यावेळी 175 महिला पुरुषांनी तपासणी करून घेतली। यांच्यातर्फे आज आरोग्य योजना चालू आहे। हे गोरगरिबांसाठी चांगली आहे। जिथं 1000-2000 रुपये लागतात ते आम्ही इथं योजना आणलेली आहे। हे गोरगरिबांसाठी फ्री मध्ये योजना आहे। रक्तातील 10 प्रकारच्या आजाराचे निदान शिबिराच्या माध्यमातून करण्यात आले। या विचोरी गावामध्ये स्वच्छ भारत अभियानांतर्गत आरोग्य सेवा शिबिराचं जे आयोजन आज या अनुलोम या संस्थेने विचोरी गावामध्ये आणलेला आहे आणि खरोखर ते असा एक स्तुत्य उपक्रम आणि गोरगरीब जनतेच्या हिताचा असा आहे असं गावकऱ्यांनी सर्वत्र यांची स्तुती केलेली आहे। तरी भविष्यामध्ये जे साधारणतः गोरगरीब जनता आहे ते अमरावतीपर्यंत पोहोचू शकत नाहीत, त्यांना परवडण्यासारखं नसते मोठमोठा दवाखाना, तर अशा योग्यतेच्या योजना जेणेकरून साधारण परिस्थितीच्या माणसाला परवडेल अशा या विचोरी गावामध्ये यांनी आणल्या आणि भविष्यात सुद्धा असे स्तुत्य उपक्रम करत राहिल्याबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त करतो। धन्यवाद। डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय रुग्णालयाच्या तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व मार्गदर्शन केले। या प्रसंगी स्वस्थ भारत अभियानाचे समन्वयक विक्की पांडे, अनुलोमचे दिनकर सुंदरकर, विजय कोंडेकर, ऋषिकेश ठाकरे तसेच आशा सेविका सविता पांडगळे, रंजना बागडे यांची उपस्थिती होती। यावेळी शिबिराच्या यशस्वीतेसाठी गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले। विदर्भ न्यूज ब्युरो, नांदगाव पेठ।